काय रे असं का फिरतोस? कुणी बघितलं ना सगळा प्रॉब्लेम होईल सत्या. काळजी करू नका वाघमारे, सगळे झोपलेत, त्याची खात्री करूनच आलोय मी बाहेर. बर ठीक आहे, कशाला बोलवलेस? झोपला नाहीस? मगाशी चांगलं तोंड उचकटून म्हणलास की जाऊन झोपा. मग आता काय झालं? झोप लागे ना, जा जाऊन झोप. उद्या लग्न आहे माझं, यजमान पद बी तुलाच मिळणार आहे. वाघमारे उगाच टोमणे मारू नका मला. माझं म्हणणं एकदा ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ? लग्नात कसं यायचं ते सांगणार आहेस? एखादं गाणं लाव, नाहीतर एक काम कर, अंतरपाठाच्या आधी एखादं गाणं लावून त्याच्यावर नाचत येतात मंडपात, तसं येते. गाणं तुझ्या आवडीचं असेल का आर्यनच्या? नाहीतर एक काम कर, बँडवाल्यांना बोलव आणि माझ्या एंट्रीला चांगला बँड वाजवायला सांगताना अख्ख्या साताऱ्यात आवाज घुमला पाहिजे. वाघमारे ग बसा, काहीच बोलू नका. उद्या लग्नाचा घाट घातलाय, पण लग्न व्हायच्या आधीच ना त्या आर्यांच्या मुसक्या आवडायच्या, असा प्लॅन आहे माझ्या डोक्यात. कळलं तुम्हाला? काय बोला काहीतरी. सॉरी. भारी प्लॅन आहे, म्हणजे मंगलाष्टका वगैरेचा काही प्रश्नच येत नाही. होय, पण तुम्ही हळू बोला, सगळा प्लॅन चौपट होईल आपला. हळू बोला. सॉरी सॉरी. आणि वाघमारे, मला अजून एक माहिती मिळाली त्या आर्यनबद्दल. काय? ह्या आर्यनला ना कुठल्या तरी डॅडी साहेबाचा सपोर्ट आहे. डॅडी साहेब? कोण डॅडी साहेब? ते काय माहित नाही, पण त्या आर्यनला मी बऱ्याचदा फोनवर बोलताना ऐकलंय त्या डॅडी साहेबचं नाव. पण हा जो कोणी डॅडी साहेब आहे ना, आधी आपल्याला त्याला पकडायला लागणार आहे आणि मग आर्यनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. वाघमारे इथपर्यंत आलोय आपण, पण आता काही गडबड व्हायला नको. गडबड तर माझ्या आयुष्यात झाली, तुझं काय नाही रे. रोज मरण इथं माझं होतंय. लग्नाची खरेदी काय, लग्न काय, नशीब त्या हळदीचा घाट घातला नाही, नाहीतर त्या नालायक माणसाच्या उष्टी हळद अंगाला लावायला लागली असती. मी लावून दिली असती का वाघमारे? आणि तो मूर्ख माणूस एवढा लग्नासाठी उतावळे झालाय की त्याला हे बी कळना लग्न आधी हळद असते, ते उडग्याला पाशिंग बांधून तयार आहे ती येडा. तेच तर टेन्शन येते मला. वाघमारे इकडे बघा, अजिबात टेन्शन घेऊ नका. तो मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं लग्न होणार नाही याची काळजी मी घेईन. आणि ऐका, उद्या तुमच्या अंगाला हळद लागणार, पण माझ्या नावाची. 7 जन्माचा करार झालाय आपला, आणि गेल्या 2 लग्नात म्हणजे 7 दुने 14, आपण दोघांना 14 जन्मासाठी बांधले गेलोय वाघमारे. मग घाबरायचं कारणच काय आहे? असे किती जरी आर्यन आले ना, तरी आपल्याला कुणी एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. कळलं? किती जन्मासाठी बांधले गेलोय आपण? 14 जन्म. मग कशाला टेन्शन घेताय? या मिठीत. सत्य बघेल कुणीतरी. अहो, आत्ता इथं कोण येणार आहे? आई ग मिली ग बाई. सॉरी मम्मी, कंबर पर कामात न गेली बघ. वय झालं माझं बी. ऐ तुझं झालं असं. सॉरी, ते सवय नाही ना एवढ्या कामाची मला बी. मम्मी, हिथं आपण एवढे राब 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 राबतोय, आणि तिकडे एक जोबांची नुसती मज्जा चालू आहे. कसली मज्जा? हे सपनी, जे काय ते स्पष्ट बोल, एकदम कोड्यात बोल नकोस बघ. कसली मज्जा? मम्मी साड्यांचा खर्च किती झाला माहितीये का? 5 लाखापर्यंत गेलाय. 5 लाख, 40 लाख. लग्न कमी, अनुराजेशाही सोहळाच पार पडणार आहे बघा. अयो, म्हणजे नुसत्या लग्नावर एवढा खर्च केलाय व्हय? हा, मग भरपायला नाही होय आपण सगळ्या वस्तू. आमच्या साड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत सगळा खर्च काकांनी नाही, आर्यनने केलाय. आर्यननं. मम्मी, एक लक्षात येते का तुमच्या?
अहो या सगळ्यामध्ये जो काही फायदा व्हायचा का नाही तो फक्त एक्स डोमेनचा होतोय बघा. तो आर्यन एवढा श्रीमंत आणि तुम्ही त्यांचं लग्न त्याच्याशीच लावून द्यायला निघालात बघा. आणि त्याला आठवण तरी आहे का? एक साधा फुटका मनी तरी आणलाय का तुमच्यासाठी? खरेदी करताना तुम्हाला गृहीत सुद्धा धरलं नाही. जो काही खर्च केलाय का नाही तो फक्त त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी आणि आत्याबाईंसाठी केलाय बघा. तुलाच फक्त काळजी आहे बघ माझी. म्हणून मी म्हणत असते कवा कवाच खुशाल येतो बघ. फुल ना फुलाची पाकळी तरी माझ्यासाठी त्यांनी आणायलाच पाहिजे होती बघ. हा मग जाऊ दे. अगं माझ्या मंत्रीपदासमोर ह्यो समजा कचरा आहे कचरा. ते भ्यायचो ना. त्याने भेटून आर्यनचं लगीन झालं का नाही का? आर्यन त्याच्या डॅडी साहेबांशी बोलून मला मंत्रीपद मिळवून देणार आहे. मग आपल्या घरात नाण्यांचा पाऊस, सोन्याचा पाऊस, बारिश होगी नोटों की, जीवात मज्जाच. पण फक्त त्या आर्यननी शपथ नाही बदलला पाहिजे बघ त्याचा. भैया काय झालंय? आपण चेहरा का लपवताय? नाही, हे कदापि शक्य नाही. हे मेजर नाहीयेत. हे बघा काय होऊन बसले? आता कुठे आमच्या कोरड्या शुष्क वाळवंटीमय आयुष्यात प्रेमाची हिरवळ येऊ घातली होती. आता कुठे आम्हास वाटत होतं की आमच्या आयुष्याची नौका प्रेमाच्या सागरात विहार करेल. आता कुठे आम्ही सुखी संसाराची स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. पण आमच्या आयुष्याच्या नौकेचं गलबत संसाराच्या किनारी लागण्याआधीच फाटलं. असं काय पाप केलं होतं आम्ही? सुख आमच्या जवळ येऊन हिंडोळा घालायला सुरुवात करते ना करते तोपर्यंतच आमच्यापासून आमचं सुख हिरावून घेतलं. का का असं का? वाघमारे अहो आवराय आत्याबाईंना जावा. आत्याबाई जरा शांत व्हा. आरडाओरडा नका करू. कशी शांत होऊ? आमच्या घराण्याच्या कारकिर्दीत अनेक राजकुमार अनेक संस्थानिक आले. त्यांनी मला लग्नाची मागणी सुद्धा घातली. पण आम्हाला कुठल्याही संस्थानाची राणी व्हायचं नव्हतं. आलेली राजशाही स्थळ सुद्धा आम्ही नाकारली. कारण आमच्या मनासारखा राजकुमार आमच्या समोर कधी आलाच नाही. पण इतक्या वर्षांनी मेजर आमच्या समोर आले. आमचं मन घायाळ झालं. पण आता कळतंय की ते मेजर नाहीत, सत्यजित सुर्वे आहेत. आमच्या मनावर आबाळ कोसळलं. आमच्या कर्णपटलावर ढगांचा कडकडाट, विजेचा गडगडाट ऐकू येतोय. सगळं आयुष्य तेच तेच झालंय. काय करायचंय आम्ही? कोणाशी विवाह करायचाय? कोणाशी करायचंय? वाघमारे शांत करा या आत्याबाईंना. खर तर जागा होईल अशानं सगळा प्लॅन पिसकटल आपला. काहीतरी बोला तुम्ही. आत्याबाई जरा गप्प बसा. अजिबात राहणार नाही. फसवलंय तुम्ही आम्हाला.
तुमचं सत्य ना मी सगळ्यांना सांगणार आहे. कळू दे ना तुमचं सत्य काय आहे ते. असं ठीक आहे, जाऊन सगळ्यांना आमचं सत्य सांगा. मग आम्ही तुझं सत्य सगळ्यांना सांगू. तू कुणी राजघराण्यातील आत्या बित्या नाहीयेस, एक नटी आहेस. काय झालं, घाबरलात? मंदाकिनीबाई, तुझं सत्य कळलंय आता आम्हाला. तुझी सगळी कवच कुंडलं शोधून काढलेत आम्ही. तू किती नाटकात, मालिकेत, चित्रपटात काम केलेस ना, माहितीये आम्हाला. तुला आर्यन नाही तर पैसे देऊन आणले, त्याची खोटी आत्याबाई म्हणून, हो ना? इम्पॉर्टंट काम आहे, राजघराण्यातलं रोल देतोय, राजघराण्यातलं. तर तुम्हाला माझी आत्या म्हणून त्या घरी यायचंय आणि त्यांच्याशी बोलायचंय. काही काय बरळतेस? मंदाकिनीबाई, अहो नका आता स्वतःला वाचू. तुमचं बिंग कधीच फुटलंय आणि त्या आर्यनचंही. ठीक आहे, कळलंय ना तुम्हाला सगळं. कळू दे. आर्यनने मला काम दिलंय, मी त्याला बांध दिले. मी त्याला सगळं जाऊन सांगणार आहे. ठीक आहे, जाऊन सगळं सांग आर्यनला. आम्ही नाही घाबरत. काय झालं, का थांबलीस? जा, पण जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. खोटी ओळख दाखवून फसवणूक करण्याच्या गुन्ह्यात तो आर्यन तर जेलात जाईलच, खडी फोडायला. त्याच्यासोबत तू पण जाशील, ते पण 7 वर्षांसाठी. सात वर्ष? हो. आता इन्स्पेक्टरच्या घरात खोट्या आत्याबाई बनून आलात, सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली. याची शिक्षा तर भोगावीच लागणार ना. मंदाकिनीबाई, तुमच्या नशिबानं खरंच तुमची साथ दिली नाही हो. आता पुढची 7 वर्ष तुरुंगात कैद्याची खरी भूमिका वटवायला तयार राहा. त्या आर्यनची साथ देऊन यांच्याशी वाकडं घेतलं तर माझी कारकीर्द धोक्यात येईल. काय होऊन बसलंय हे? आर्यनच्या आहारी जाऊन स्वतःचं नुकसान करून घेतेस तू मंदाकिनी. यांची माफी माग, माफी माग यांची. मला माफ करा. माझा गुन्हा झाला हे मान्य आहे मला. हे सगळं फक्त मी पैशासाठी केलं होतं. पण आता मी काय करू? पैसे घेतलेत मी. आर्यनचं काम नाही केलं ना तर सोडणार नाही तो मला. त्याची काळजी तुम्ही करू नका, आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त तुमचं तोंड बंद ठेवा. त्या आर्यनपासून तुम्हाला कुठलाच धोका उद्भवणार नाही याची जबाबदारी माझी. पण जर का तोंड उघडलंस तर 7 वर्षांची शिक्षा तुझी वाट बघते, एवढं लक्षात ठेव. नाही नाही, मला शिक्षा नाही भोगायची. मी कोणाला काहीच सांगणार नाही. तोंड बंद ठेवेन. शाब्बास, आता कसं वटणीवर आलीस? तोंड बंद ठेवण्यात आमचा आणि तुझाही फायदाच आहे. पण तो आर्यन मला पैसे देतोय, थोडे थोडके नाही, 70,000 रुपये. ठीक आहे, तुम्ही घ्या ते पैसे. म्हणजे पैसे तुम्ही आर्यनकडून घ्या, पण साथ आमची द्या. म्हणजे काय होईल, तुमच्या मेहनतीचे पैसे पण तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही जेलपासून पण लांब राहाल.
कसं? डन. ठरलं मग. आजपासून, आतापासून ही मंदाकिनी सत्याच्या बाजूने. हा? सत्याच्या म्हणजे खऱ्याच्या बाजूने. तुमच्या दोघांच्या बाजूने उभी राहील मी. तुम्ही निश्चिंत राहा. मग तुम्ही पण निश्चिंत राहा आणि आता जाऊन झोपा. कोणी बघितलं तर उगाच शंका येईल ना. हा, मी निघते, पण तुम्ही जाऊन झोपा आता, नाहीतर तुमचं हे सत्य सगळ्यांसमोर येईल. येते. मेजर, या चला 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 तरी. या अरे भाऊ या या. इथं जाऊ तुम्ही बाहेर कुठं घेऊन आले? चला तरी. या. अहो ऐका ना, मला थोडं काम. कसं? हे बघा कसा धरलाय माहोल एकदम कडक. अरे काय आहे? अहो मम्मी साहेबांनी मंजिरी मॅडमनी बघितलं तर काय बोलणार? ऐका ऐका मी काय म्हणतो, मी नाही बोललो का तुम्हाला पार्टीसाठी? अहो पण आपल्या घरी लग्न आहे ना उद्या. हे बरं वाटतं का? एक काम करूया, लग्न वगैरे व्यवस्थित सगळं झालं ना तर मग आपण जाऊया ना बाहेर, मस्त पार्टी करू. लंच किंवा डिनर डेट वर जाऊया. डिनर? आर्यन भाऊ, अहो नंतर पार्टी करून कसं चालेल? पार्टी लग्नाच्या आधी करायची असते ना, म्हणजे बॅचलर पार्टी झाली ती. आणि म्हणजे कसं आम्हाला लग्नाला असा चेव येईल ना आणि एन्जॉय करता येईल आम्हाला लग्नात, नाही का जयदीपराव? अगदी बरोबर बोलला बघा दाजी. हा. नाही नाही अहो ऐका, मला हे असलं हे चालत नाही हो. मी नॉनव्हेज काय, मी अल्कोहोल वगैरे घेत नाही हो बाप. हे नाही, दिस इज नॉट माय थिंग. नाही आर्यन भाऊ, मस्तपैकी एका दुसरा गोट मारूयात. हा अहो काय आहे, लग्नाच्या आधी जसा ओला करायचा असतो, हा शास्त्र असतं ते. मस्तपैकी माहोल करू आपण, काय म्हणताय? हा बरोबर आहे. आणि जर घसा ओला झाला नाही तर नरकात जागा मिळत नाही. चकना बिकना सगळं रेडे. तुम्हाला जर तंदूर लॉलीपॉप काय पाहिजे असेल तर सांगा, ते पण आणतो. बलमाजी आपण निवांत पार्टी करू. हे नका, मी प्लीज रिक्वेस्ट करतोय. उद्या लग्न आहे हो, टाइमवर उठायचं आहे प्लीज. हे बघा आर्यन भाऊ, आता आम्ही तुमचं काय बी ऐकणार नाही. बसा तुम्ही, बसा अहो, बसा ऐका, बसा बसा अहो, बसा बसा अहो, बसा बसा अहो, बसा बरं बसा बसा. अहो आमच्या भावाचं लग्न आहे मग? आणि एवढं आमच्या मंजू वहिनीचं आयुष्य सावराय तुम्ही निघालाय, त्यामुळे लय भारी वाटलं बघा आम्हाला. लय म्हणजे लय भारी. आता मला पहिल्यांदा तुमचा लय राग यायचा, पण आता लय भारी वाटलं बघा. लय म्हणजे लय, त्यामुळे पार्टी झालीच पाहिजे. हा पार्टी झालीच पाहिजे. आणि काय आहे, आर्यन भाऊ, तुमच्या लग्नाचं निमित्त आमच्यासाठी बी होतंय, काय दाजी? नाही आम्ही कुठलं रोज बसतो, आम्ही काय एवढाय का? आम्ही तर अजिबात हात लावत नाही, अजिबात. ऐका ना जयदीप, 2च ग्लास भरा. माझा नका भरू, मी कंपनी देतो ना तुम्हाला. असं कसं चालेल बरं? अहो प्लेट मधल्या चकण्याला आणि मदिरेच्या गोठ्याला कधी नाही म्हणा नसतंय. तुमचं उद्या सेलिब्रेशन आहे. कॉंग्रॅच्युलेशन आर्यन भाऊ. बलमाजी ऐका ना. ओ जयदीप दादा, अहो मला खरंच तुम्ही प्लीज फोर्स नका करू ना. मी नाही पितो, मला दिस इज नॉट माय थिंग. ऐका ना, नका फोर्स करू मला प्लीज. आणि तसं पण हे अल्कोहोल शरीरासाठी चांगलं नसतं. असं बोलणार का? नाही असं बोलणार का? आता एवढं तुमचं लग्न आहे, एवढा आनंद झालाय आम्हाला, त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे, तुम्ही घेत नाही सिरियसली? दिस इज नॉट फेअर आर्यन भाऊ, दिस इज नॉट फेअर. आम्हाला इथलं बाय हार्ट आम्हाला टचिंग वाईट वाटलं आम्हाला, माहिती आहे का? नाही तुम्ही घेतलं पाहिजे, सेलिब्रेशन झालं पाहिजे. राव काय घ्या 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 घ्या. चल, आर्यन भाऊ घ्या. घ्या लवकर. घ्या लवकर. तुम्ही तुम्ही तुमच्यापासून सुरुवात. आत्ताच मला आमचं लगीन झालं का वाटलं. आज दारू कुठं गोड असते? गोड असते सगळ्यांनी पिली नसते का? अजून एक तुमच्या लग्न आहे म्हणा. अहो एक मी मान ठेवला ना आता. अजून एकदा मान ठेवा. दाजे मी त्याची रवा सांगा. नका ना प्लीज. हो ऐका ना माझा. हो जरा ऐका ना, मला सकाळी लवकर उठायचं. हो प्लीज नका ना. नका काळजी करू, आम्ही दोघं आम्हीच उठवायला. पित्त गोळी घ्यायची, काय दुखत नाही काय तू. अहो तुम्ही पण प्या ना प्लीज. तुमचं बरं चला. द्या इकडे, द्या. अहो माझ्यासाठी घ्या घ्या.
शाबास वा अरे भाऊ कसं वाटतंय आता तुम्हाला कसं वाटतंय कमाल आहे कमाल आहे ना लाईट फील होतं. हा डोकं असं जड झालं जड फक्त थोडं असं दोन दोन दिसत. लाईनवर आहे लाईनवर आहे म्हणजे दोन दोन दिसते म्हणजे ओके 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 आर्यनराव काय झालंय दाजी आर्यनराव इतके दिवस आपल्याकडे राहतात पण आपल्याला त्यांचं काय माहितच नाही म्हणजे गाव कुठलं घरी माणसं किती असतात आर्यनराव मला पण माहित नाही हो आज चांगल्या टायमिंगला प्रश्न विचारला बघा कुठलं गाव तुमचं काय हे हा ते तुमचं गाव आणि जन्म कुठलं गाव ना हा हे कुठलं हे घरी कोण कोण असतं गाव काय कुठलं घर गावी तेच की गाव कोणतं पण आणि शिक्षण कुठं आलं आणि घरी कोण असतं हे शिक्षण गावीच झालं. हा मग ते गाव कुठलं गाव ना हा शिक्षण कुठं झालं ते शिक्षण जिथं झालं ते गाव. अरे गाव कुठलं गाव 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 घर तुमचं घर कुठं आहे उलटी सारखं होत आनंद भाऊ चक्कर सारखं होत. हा होतं जरा कधी कधी होतं ते गाव कुठलं तेवढं सांगा की आधी दाजी आनंद भाऊ हो आनंद भाऊ हो आनंद भाऊ अरे झोपू नका ऐ गाव गाव कुठलं गाव आनंद भाऊ हो आर्यन भाऊ ऐ उठ. पाच पेगातच आडवा झाला ह्यो. बलमा जे द्या काय बोलला काय हो कुठलं काय सत्या अरे 5 पेग हाणले त्यानं तरी पण काय बोलला नाही एक काम करतो सत्या ह्याला ना हाणतो म्हणजे जी उतरली का नाही सगळं बाहेर वकल नाही नाही दाजी हे बघा असलं काय करू नका दादा अरे काहीच बोला नाही की लईची वाट आहे 5 पेग झालं तर काय बोला नाही ठीक आहे काय हरकत नाही बोलल सगळं कळलं आपल्याला बरं चला आवरून घ्या हे पटकन चला चला निघूया म्हणजे सत्या जिवंत आहे. सत्या जिवंत आहे. हाऊ इज दिस पॉसिबल?
काढतो हा? काय रे मेजर, रिटायर मेजर, सुभेदार, हवालदार, हा? हनुमंतराव धनाजी सुर्वे उर्फ सत्या. तुझा गेम ओव्हर झालाय सत्या. ब्लेस यू यंग मॅन. ओ ओल्ड मॅन, ब्लेस यू. आता बघ मी तुझी काय हालत करतो ते.